मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात. मुंबईमध्ये परीक्षा केंद्रांच्या परिसरामध्ये संपर्क बंदी, गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार. परीक्षा केंद्रांजवळील 100 मीटर परिसरातील फॅक्स झेरॉक्सची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश. मुंबईमध्ये कचऱ्यावर 7,500पर्यंत शुल्क आकारण्याचे संकेत. खर्च वाढल्यानं पालिकेकडून प्रस्ताव. घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य आणि स्वच्छता उपविधी 2006 मधील सुधारणांची अंमलबजावणी होणार. पुढील 2 दिवस मुंबईच्या तापमानामध्ये वाढ होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. यामुळे दुपारच्या वेळेमध्ये मुंबईकरांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार. कमाल तापमानाचा पारा 34 ते 36 अंशापर्यंत राहण्याची शक्यता. अंगणवाडी यात्रेसाठी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरून विशेष रेल्वे गाडी. 21 तारखेला रात्री 12:55 गाडी सुटणार. वाढवणलगत आणखीन एक मुंबई. 107 गावातील 512 चौरस किलोमीटर विकास केंद्राचा प्रस्ताव. तर MSRDC 388 किलोमीटरचा कोकण द्रुतगती महामार्ग आणि 498 किलोमीटरचा रेवस रेडी सागरी किनारा मार्ग बांधणार. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या अतिरिक्त 300 फेऱ्या वाढणार. मुंबईच्या लोकल मार्गावर अत्याधुनिक कवच 4.0 प्रणाली राबवण्यात येणार. या प्रणालीमुळे 2 लोकलमधील वेळ कमी होणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा. शिळफाटा रस्त्यावर उलट मार्गिकेमधून येणाऱ्या वाहन चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार. निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकाकडे जाणारी वाहतूक 5 दिवस बंद. कोळसेवाडी वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांची माहिती. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबईच्या वाळकेश्वरमधील बाणगंगा तलाव परिसर अतिक्रमणमुक्त. मुंबई महानगरपालिकेचा उच्च न्यायालयामध्ये दावा. तलाव परिसर टप्प्याटप्प्यानं पुनरुज्जीवित करण्याचं काम सुरू. ट्रॉम्बे इथल्या टाटा पॉवरच्या युनिट क्रमांक 5 मधून मुंबईला पुन्हा 500 मेगावॅट विजेचा पुरवठा. 2024 मध्ये केबल व्हॉल्टमध्ये आग लागल्यानं वीज निर्मिती बंद करण्यात आली होती.